आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघे 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। रविवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत, त्यामुळे आज भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपण पाहतोय भक्तीचा महापूर आहे तो सध्या या ठिकाणी आलेला आहे। आजचा हा 9वा दिवस आहे आणि आता अवघ्या 2 दिवसात बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि त्याआधी ही गर्दी आपण पाहतोय की अगदी तुडुंब अशी गर्दी आहे ती सध्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लागलेली आहे। बाप्पाचं हे मनमोहक रूप आणि त्याचे चरण स्पर्श करण्यासाठी खरं तर ही गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा या गर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि भली मोठी रांग आहे ती सध्या या ठिकाणी लागलेली आहे। जवळपास 1.5 ते 2 तास दर्शनासाठी या भाविकांना लागतात आणि मोठी अशी गर्दी आहे ती सध्या या संपूर्ण लक्ष्मी रस्त्याचा जो समोरचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। तर आता बाप्पाला निरोप देण्याचे 2 दिवस उरलेले आहेत आणि आज रविवार आहे, त्यामुळे रविवार निमित्त मोठ्या संख्येने भाविक आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत। अगदी पुणेच नाही तर पुण्याच्या बाहेरूनही भाविक आहेत ते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता बाहेर पडलेले आहेत आणि शहरामध्ये मोठी अशी गर्दी आहे ती प्रमुख गणेश मंडळांसमोर आपल्याला पाहायला मिळते आणि तीच गर्दी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर देखील पाहायला मिळते आणि लाखो भाविक आहेत ते सध्या गर्दीमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।